नमस्कार, मी जान्हवी. गरोदरपणी आणि बाळंतपणामध्ये स्त्रियांना बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं. तर त्या सर्वांची आहाराद्वारे काळजी कशी घेतली पाहिजे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. गरोदरपणी बऱ्याच वेळा बायकांना उलटी किंवा मळमळचा त्रास होतो. अशा वेळी आहारामध्ये व्हिटॅमिन बीचा समावेश करावा. केळी, अक्रोड या गोष्टी, कणीस अशा गोष्टी आपण आहारात घेतल्या पाहिजेत. लिंबू सरबत, आवळ्याचं सरबत घेतल्यानेही आराम मिळतो. तोंडामध्ये वेलची, आलं, लवंग हे घेतल्याने सुद्धा मळमळ थांबते. प्रेग्नन्सीमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर तीळ, जव, साखर हे एकत्र करून मधाबरोबर घेतल्याने रक्तस्राव थांबतो. पिकलेलं केळं, साखर आणि तूप एकत्र करून घेतल्याने सुद्धा रक्तस्राव थांबतो. जर अर्धा चमचा सुंठेचं चूर्ण आणि 1 चमचा गूळ एकत्रित करून रोज सकाळ संध्याकाळ घेतलं तर गर्भाशय मजबूत होतो आणि गर्भाशयाचे सर्व दोष मिटतात. प्रेग्नन्सीमध्ये जर रोज शुद्ध तुपाचा समावेश आपल्या आहारात केला तर गर्भाला चांगलं पोषण होतं आणि डिलिव्हरीही नॉर्मल होण्यास मदत होते. प्रेग्नन्सीमध्ये रोज शेवग्याच्या पानांची भाजी करून खावी. त्याच्याने डिलिव्हरी नॉर्मल व्हायला मदत तर होईलच, पण त्याचबरोबर बाळंतपणामध्ये दूधही चांगलं येईल आणि बाळाचं चांगलं पोषण देखील होईल. तुळशीची पानं खाल्ल्याने सुद्धा प्रसव पीडा कमी होण्यास मदत होते. जर गरोदरपणी रोज 2 बाजरीच्या भाकऱ्या खाल्ल्या तर कॅल्शियमची कमतरता कधी भासणारच नाही. डिलिव्हरीही नॉर्मल होण्यास मदत होईल आणि डिलिव्हरीनंतर जे बाळ होईल त्याच्यामध्ये कधी कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण कमी होणार नाही. ते अगदी व्यवस्थित राहील आणि बाळंतिणीच्या दुधातसुद्धा त्याचं पोषण उतरेल. प्रेग्नन्सीमध्ये रोज सकाळी उपाशीपोटी पंचामृत घेतल्याने बाळ शरीराने सदृढ आणि बुद्धीने तेजस्वी बनेल. पंचामृत बनवण्यासाठी दूध, दही, तूप आणि खडीसाखरेचं चूर्ण हे प्रत्येकी 1-1 चमचा घ्यावं आणि त्यात मधाचे 2 चमचे घालावे आणि हे पंचामृताचं मिश्रण रोज सकाळी घ्यावं. तसंच शहाळ्याचं पाणी घेतल्याने सुद्धा बाळाची त्वचा तेजस्वी बनते. गरोदरपणामध्ये आणि त्यानंतर बाळंतपणामध्ये सुद्धा रोज दिवसातून 2दा शतावरी कल्प घ्यावं आणि त्यावर 1 कप दूध घ्यावं. त्याने अशक्तपणा दूर होतो, गर्भाला पोषण येतं आणि बाळंतपणामध्ये दूधही चांगलं येतं. जिरं, बडीशेप, खडीसाखरेचं चूर्ण 1 चमचा घेऊन ते 1 कप दुधामधून सकाळ संध्याकाळ घेतल्याने बाळंतपणामध्ये दूधही चांगलं येतं. त्याचबरोबर आपण अळवीचे लाडू किंवा डिंकाचे लाडू, मेथीची भाजी, चवळीची भाजी आणि कोहळ्याचा रस घेतल्याने सुद्धा दूध वाढतं. बाळंतिणीला बऱ्याच वेळा दूध एकदम भरपूर आल्यामुळे स्तनांवर सूज येते आणि दूध गोठून वेदनासुद्धा होतात. अशावेळी नागवेलीची पानं म्हणजेच खायची पानं जी असतात ती गरम करून ती स्तनांवर बांधल्याने गोठलेलं दूध मोकळं होतं आणि सूज उतरून वेदनाही कमी होतात. आपण मेथीची पानंसुद्धा वाटून स्तनांवर बांधल्याने ही समस्या दूर होते. बाळंतिणीला जर ताप येत असेल किंवा कंबर दुखत असेल तर अर्धा चमचा सुंठ, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे तुपातून रोज सकाळ आणि संध्याकाळ घेतल्याने ताप उतरतो आणि कंबरदुखीही बरी होते. पाव चमचा मिऱ्याचं चूर्ण तुपात आणि साखरेत कालवून बाळंतिणीला जर रोज सकाळ संध्याकाळ चाटवलं तर तिला भूकही भरपूर लागेल, पोटाचे कुठलेही विकारसुद्धा होणार नाहीत आणि अशक्तपणासुद्धा निघून जाईल. गर्भवती स्त्रियांनी आणि बाळंतिणींनी रोज टोमॅटोचा रस नियमित घेतल्याने त्यांना शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होते. टोमॅटोचा रस बऱ्याचशा स्त्रियांच्या विकारांवर किंवा आजारांवर रामबाण उपाय म्हणून सिद्ध झाला आहे. तसंच अंजीर खाल्ल्याने सुद्धा शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो. गरोदरपणात आणि बाळंतपणामध्ये पौष्टिक समतोल आहार आणि भरपूर पाणी पिणं खूपच गरजेचं आहे. अशावेळी जर कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक समस्या सुटत नसेल, त्याचं समाधान होत नसेल तर डॉक्टरी सल्ला घेणं खूपच गरजेचं ठरतं. तर मग फक्त काळजी करत राहण्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या आणि आपली तब्येत उत्तम ठेवा.